मुलांनो, तुमचा वेळ नेमका कुठे जातो आहे? तुम्ही मनाशी म्हणता की मी व्यवस्थित टाईमटेबल केलं आहे, पुस्तकं, वह्या, नोट्स टेबलवर अगदी तयार ठेवले, आज भरपूर अभ्यास करायचा, 3 तासाची तरी अभ्यासाची बैठक व्हायलाच पाहिजे, असं मनाशी तुम्ही बोलून ठेवता. पण होतं काय, दिवस संपतो, रात्र होते, मग मनाला जाणवायला लागलं की अरे, वेळ तर निघून गेला. जे ठरवलं होतं ते पूर्ण करता आलं नाही. मग मन दुःखी होतं, चिडचिड होते. जे ठरवतो आहे मी ते पूर्ण का होत नाही आहे? वेळ नेमका जातो तरी कुठे आहे? तर मग मुलांनो, आज हे समजून घेऊया की ज्याप्रमाणे मुठीमध्ये धरलेली वाळू ही हळूहळू निसटून जाते, तसा हा वेळ नेमका जातो तरी कसा आणि कुठे? तुमची असते शाळा, सकाळी उठून घरी आल्यावर खाणं पिणं असतं, थोडंसं लोळणं पण असतं. मग काय, सोशल मीडिया, अभ्यास करूया, बसूया, असं नुसतं मनाशी म्हणत राहायचं. पाहता पाहता रात्र होते, मनात विचार येतात, वेळ वाया जातो आहे. पण ही सवय मोडायची तरी कशी? तर सगळ्यात पहिल्यांदा हे सत्य स्वीकारा की वेळ कमी नाही पडत. तुमच्यामध्ये कमी काय आहे? तर शिस्तीची कमतरता आहे. तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची तुमच्या मनामध्ये विचारांची स्पष्टता नाही आहे. वेळ वाया जाणं हे काय एका रात्रीत किंवा एका दिवसात घडत नाही, तर तुमच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या सवयी आहेत त्यामुळे ते वेळ वाया जाणं सुरू होत जातं. आपल्याला वाटतं मी 5 मिनिटं मोबाईल बघतो, त्या 5 मिनिटाचा अर्धा तास कधी होतो ते काही सांगता येत नाही, आपल्याला कळतही नाही. उद्यापासून नक्की मी अभ्यास करणार आहे, हा उद्या कधी उगवतच नाही. मग कित्येक दिवस ती सवय आपल्या मनामध्ये राहते. तेव्हा मुलांनो, पहिल्यांदा जागवा, जागरूकता ठेवा, यादी करा दिवसभरामध्ये तुमचा वेळ कोणकोणत्या कारणांमुळे खर्च होतो आहे. मग सगळं चित्र तुमच्यासमोर अगदी स्पष्ट होईल. जेव्हा तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल, जेव्हा तुम्हाला कळेल की माझा वेळ कुठे वाया जातो आहे, तेव्हा तुमच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल. दुसरं म्हणजे गोल सेट करा. तुमचं ध्येयच जर स्पष्ट नसेल तर वेळ इकडे तिकडे जाणारच आहे. 4 दिवसात मला अमुक अमुक अभ्यास पूर्ण करायचा आहे, अशी छोटी छोटी उद्दिष्टं, छोटी छोटी ध्येय ठेवा, ती पूर्ण करा आणि नंतर पुढच्या काही महिन्यात तुम्हाला काय प्राप्त करायचं आहे ते ध्येय ठरवा. म्हणजे तुमचा दिवस एकदम फोकस्ड होईल. सुरुवात करताना सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं करायचं आहे दिवसाच्या, ते जर ठरवलं तर ते काम आधी पूर्ण करा, बाकीची कामं नंतर होऊ शकतात. तिसरी गोष्ट, मोबाईल आणि सोशल मीडियावरती कंट्रोल ठेवा. मोबाईल दुश्मन नाही आहे, पण तो तुमचा वेळ घेणार आहे. ते असं साधन आहे की ते तुमचा जास्तीत जास्त वेळ खातं, म्हणून नोटिफिकेशन बंद करा, मोबाईलला दूर ठेवा. तुमचा मोबाईल तुम्हाला कंट्रोल करता आला नाही तर तुमची प्रगती आपोआप थांबणार आहे. छोटे छोटे टाईम स्लॉट्स घ्या, छोट्या छोट्या विंडोजचा उपयोग करा. असे 2-3 सलग तास मिळाले की मी अभ्यास करेन असं म्हणण्यापेक्षा 20 मिनिटं, 30 मिनिटं, 15 मिनिटं, हे छोटे छोट्या विंडोज, हे छोटे छोटे वेळेचे स्लॉट्स पण अभ्यासाला उपयोगी ठरतात. आणि जर रोज आपण असा छोटा छोटा अभ्यास करत राहिलो तर परीक्षेच्या वेळेला धावपळ होत नाही. मोटिवेशन नसलं तरी चालेल, पण शिस्त पाहिजेच. सुरुवात करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण प्रेरणा काय रोज नाही मिळणार आहे, पण शिस्त असली की रोज अभ्यास होतो. एकदा का शिस्त मनाला लागली की त्याला आपल्याला वेसण घालता येतं. मुख्य म्हणजे स्वतःला दोष देणं बंद करा. आधी वेळ वाया गेला, आधी जे झालं त्याचा आता पश्चाताप करून काही उपयोग नाही आहे. व्हॉट नेक्स्ट हा विचार करा. आता येणाऱ्या वेळेचं सोनं करा. लक्षात घ्या की लोक यशस्वी होतात त्यांच्याकडे 24 तास असतात म्हणून नाही, तर त्यांच्याकडे असणाऱ्या वेळेचं ते सोनं करतात. त्या वेळेची ते किंमत ओळखतात, त्याची कदर करतात. मुलांनो, वेळेची कदर करा. वेळ तुमची कदर नक्की करेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. धन्यवाद.